नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सिडको लॉटरी 2024 मध्ये जे 26 घरांची लॉटरी निघालेली आहेत, त्या 26,000 घरांची लॉटरीची जी किमती आहेत, ज्या लोकेशनमध्ये जी लॉटरी निघालेली आहे, जशी की वाशी, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, तळोजा, बामणडोंगरी, उल्वे, खारकोपर, कळंबोली, पनवेल या लॉटरीचे जे घरं जाहीर झालेली आहेत, 26,000 घरांची लॉटरी, पण अद्याप किमती जाहीर झालेल्या नाही आहेत. पण आता जे सिडकोचे व्यवस्थापिका संचालक आहेत डिगीकर सर यांनी जी किमती जाहीर होतील असे त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस सर जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांची भेट घेणार आहेत आणि जे सिडकोच्या ज्या किमती आहेत ते कोणत्या दिवशी जाहीर होतील याची माहिती आपण आता बघणार आहोत. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणाऱ्या पूर्ण जे 26,000 घरांची जी लॉटरी निघणार आहे त्या घरांच्या लॉटरीच्या जी प्रोसेस आहे त्याची माहिती आपल्याला याच्या चॅनलवरती मिळत जातील. बघा, दैनिक पुढारी वृत्तसेवा या पेपरवरती ही माहिती आलेली आहे. बघा, साईडला तुम्हाला दिसत आहे की सिडको महामंडळाच्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या महागृहमान योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून या घरांची किमती किती असेल याची प्रश्नाची उत्तर आता सोमवारपर्यंत कळेल. म्हणजे येणाऱ्या सोमवारपर्यंत, म्हणजे उद्याच्या दिवशी ह्या किमती जाहीर होतील असं आपल्याला सांगता येते. बघा, सिडकोचे व्यवस्थापक संचालक विजय सिंगल सर यांच्या संदर्भात शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांची भेट घेतील आणि सिडकोचे निश्चित केलेल्या सदनिका किमतीला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळतात. सोमवारपर्यंत या 26,000 सदनिकांच्या किमती जाहीर होतील अशीची दाट शक्यता आपल्याला सांगता येते. म्हणजे आता आपल्याला कन्फर्म सांगता येईल की ज्या सिडकोच्या घराच्या ज्या किमती आहेत त्या आता लवकर जाहीर होतील आणि जे सदनिका धारक म्हणजे ज्यांनी लॉटरीसाठी अर्ज केलेले आहेत की चला 2 ते 3 महिने जवळपास होत आहे या सिडको लॉटरी रजिस्ट्रेशनसाठी. आतापर्यंत बघा, न्यूज या वृत्तपत्रामध्ये सुद्धा माहिती देण्यात आलेली की 1,20,622 ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती सिडकोचे अधिकारी फयाज खान यांनी दिली. बघा, म्हणजे आतापर्यंत 1,20,622 जे रजिस्ट्रेशन आहे आतापर्यंत झालेलं आहे आणि घरांच्या जागा आहे 26,000. म्हणजे कॉम्पिटिशन किती हे आपल्याला या घराच्या नोंदणीवरून आपल्याला सांगता येते. आणि सिडकोच्या सदनिकाची किंमत निश्चित करण्यासाठी जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाने आपल्या अहवाल सिंगल यांच्याकडे पाठवला. म्हणजे बघा, त्यांनी अहवाल सुद्धा सिंगल सरांकडे पाठवलेले आहेत जे सिडकोचे व्यवस्थापिका संचालक आहेत. म्हणजे त्या सोडतनुसार किमती आणि सदनिकांची संख्या, इमारतीची संख्या त्याच्यामध्ये सर्व नमूद करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत नवी मुंबईच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, बाणसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरता सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. म्हणजे बघा, याच्यामध्ये सदनिका ज्या आहेत त्याची पण माहिती देण्यात आलेली आहे. बघा, आता हे सिडकोचे लॉटरीचे जे रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेले आहे त्या रजिस्ट्रेशनसाठी आता बघा त्यांना चॉईस टाकण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर आता बघा त्यांना EMD अमाऊंट भरावं लागेल. बघा, आता तुम्हाला जे EMD अमाऊंट आहे तुम्ही सुद्धा आता EMD अमाऊंटची तयारी करून ठेवा, कारण की ज्यांनी EWS गटांसाठी अर्ज केलेले आहेत त्यांना 75,000 रुपये हे डिपॉझिट ठेवावे लागतात आणि LIG साठी हे 1.5 लाख रुपये. आणि जे 2 BHKची घरे आहेत जसे की तळोजा सेक्टर 37A आणि खारघर रेल्वे स्टेशन इथे 2 BHKची घरे आहेत, इथे तुम्हाला डिपॉझिट अमाऊंट हे 2 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. तरी तुम्ही आता जे घराची किमती जाहीर झाल्यानंतर ही सिडकोने 10 जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशनची डेट तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. म्हणजे 10 जानेवारीच्या नंतर अंदाजे किमती जर सोमवारी जाहीर झाल्या तर तुम्हाला तिथे तुमचे जे ॲप्लिकेशन आहे तिथे तुम्हाला EMD अमाऊंट भरायचा ऑप्शन तिथे जे ॲप्लिकेशन तुम्ही केलेलं आहे तिथे तुम्हाला ते ॲप्लिकेशनमध्ये शो होईल. म्हणजे तुम्हाला EMD अमाऊंट भरावं लागेल. याची म्हणजे तुम्हाला जे पैशाची अडचण असेल तर तुम्ही आताच ते जमा करून ठेवा, म्हणजे वेळेवर तुम्हाला EMD अमाऊंट भरताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. जवळपास अंदाजे अजून त्यांनी नोटिफिकेशन आलेलं नाही आहे की EMD अमाऊंटसाठी तुम्हाला किती वेळ देण्यात येईल, पण मागचे जे लॉटरी निघालेले आहे त्या लॉटरीमध्ये जे EMD अमाऊंट भरण्यासाठी जी मुदत देण्यात आली होती जवळपास 15 ते 30 दिवसांची मुदत देण्यात आलेली होती. जसे की 2023, 21, 22 मध्ये 23 मध्ये सिडकोची जी लॉटरी निघाली होती सेक्टर 34-36 मध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा ही EMD अमाऊंटसाठी जी मुदत देण्यात आलेली होती ते जवळपास 15 ते 30 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला आता जे मुदत त्याच्यामध्ये तुम्हाला मुदतीच्या आतमध्ये ते EMD अमाऊंट तुम्हाला भरावं लागेल. त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही अर्ज समाविष्ट होईल असे आपल्याला सांगता येते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे काही रिलेटेड जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी लॉटरीच्या लेटेस्ट नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवरती येत जातील. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.